प्रतापगड जो बांधला गेलेला ना, कारण हा स्वतः महाराजांनी शून्यातनं निर्माण केलेला किल्ला आहे. संपूर्णपणे रॉ डोंगर होता, मी मगाशी म्हटलं तसं. आणि हे महाराजांच्या दुर्ग स्थापत्याचं तुम्हाला वैशिष्ट्य बघायला मिळेल असेल तर हा जो दरवाजा आहे हा आपल्याला येण्याच्या मार्गावरनं कुठेही दिसत नाही. बरोबर आहे. हा एका पद्धतीने आतमध्ये वळवून घेतलेला दरवाजा आहे, ज्याला गोमुखी रचना असं आपल्याकडे म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला वासरू गाईचं दूध पित असतं त्यावेळेला गाईचा तुम्ही टिपिकल फोटो बघितला असेल की ती अशी मान वळवून घेते बघा. त्या पद्धतीने हा दरवाजा आतमध्ये वळालेला असल्यामुळे गोमुखी पद्धतीची रचना आपल्याला इथे बघायला मिळते. हा जो दरवाजा आहे हा अर्थातच तुम्हालाही दिसतंय की नवीन बसवलेला आहे. पण गंमत बघा की दरवाजाची तुम्ही जर रचना बघितली तर ज्याला तुम्ही या पायथ्याच्या सगळ्या ह्याच्यावरनं चालत येतात तुमच्या राईट साईडला ही तटबंदी राहते आणि तुम्हाला दरवाजा कुठे हे पार इथे आल्यापर्यंत कळत नाही. आणि दरवाजा जो आहे तो या दोन्ही बुरुजांच्या मध्ये चिंचोळा मार्ग निर्माण करून इथे बनवण्यात आले. बरोबर आहे. आणि शेवटी चढ आहे बघा अंगावर. म्हणजे आता तुम्हाला पायऱ्या चढताना फार काही वाटलं नसेल, पण आता आपण जेवढं पार्किंग पासून चालत आलो त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली हा चढ बऱ्यापैकी अंगावर आहे. ही वन ऑफ द योजना आहे की जिथे थोडंसं तुम्हाला शत्रूसाठी कुठे डिफिकल्ट करता येईल. आणि हेच किल्ल्यांचं डिफेन्स मेकॅनिझम आहे.